हॅलो डिअर स्टुडंट्स. क्लास 10वी मध्ये आल्यानंतर मॅथमॅटिक्स साठी चॅप्टर वाईज बोर्डमध्ये आपल्याला किती मार्क्स वेटेज दिलेला आहे. प्रत्येक चॅप्टर आपल्याला बोर्डमध्ये किती मार्क्स साठी विचारला जाईल, विथ ऑप्शन किती मार्क्स साठी येतील, हे सगळं जाणून घेण्याची खूप जास्त उत्सुकता असते. तर आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट 2 म्हणजे आपला जॉमेट्री ह्याचं चॅप्टर वाईज वेटेज डिस्कस करणार आहोत. ओके, त्याचबरोबर थेरम किती मार्क्सला येतात हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं असतं. आता बघा, थेरम जे आपल्याला असतात हे मॅक्सिमम आपल्याला 2 थेरम विचारले जातात. ते पण एक थेरम आपल्याला ऍज ऍक्टिव्हिटी बेस्ड येतो आणि एकच थेरम आपल्याला क्वेश्चन नंबर 3 बी मध्ये प्रूव्ह करण्यासाठी येतो. ओके, त्याचबरोबर आपल्याला अजून सुद्धा मनात एक असते की कोणत्या चॅप्टर मधील प्रश्न आपल्याला क्वेश्चन नंबर 4 आणि 5 मध्ये विचारले जातील, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं असतं. तर चला आज आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करूया. बघा, आपला पहिला चॅप्टर आहे सिमिलॅरिटी. आता सिमिलॅरिटी, पायथागोरस आणि सर्कल ह्या 3 चॅप्टर वर फक्त थेरम दिलेले आहेत आणि बाकीचे कोणत्याही चॅप्टर मध्ये आपल्याला थेरम नाहीयेत. म्हणजे थेरमचे चॅप्टर पहिले 3 आहेत. ओके, तर सिमिलॅरिटी बघा, आपल्या 8 मार्कासाठी कंपल्सरी मध्ये विचारला जाणार आहे आणि 10 मार्काचा ह्याला वेटेज दिलेला आहे विथ ऑप्शन. म्हणजे 10 मार्काचे प्रश्न आपल्याला तुम्हाला पूर्ण पेपर मध्ये ह्यावर दिसतील. त्याचबरोबर पायथागोरस साठी आपल्याला 4 मार्काचं वेटेज आहे आणि विथ ऑप्शन आपल्याला 7 मार्कला येणार आहे. आणि सर्कल जो आपला हायली वेटेड चॅप्टर आहे, 8 मार्कचे प्रश्न याला तुम्हाला कंपल्सरी येणार आहेत आणि 12 मार्क्स साठी पूर्ण पेपर मध्ये तुम्हाला याचे प्रश्न दिसणार आहेत. आणि हा सर्कल असा चॅप्टर आहे की प्रत्येक क्वेश्चन मध्ये आपल्याला ह्याचे प्रश्न दिसतात. ओके, त्यामुळे ह्याला तुम्ही स्टार करा, खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे हा. त्यानंतर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन आपल्याला कंपल्सरी 5 मार्क्सला आहे. सेम 7 मार्क्स यालाही वेटेज आहे. कोऑर्डिनेट जॉमेट्री सुद्धा सेम 5 मार्क्स कंपल्सरी, 7 मार्कचे पूर्ण पेपर मध्ये तुम्हाला याचे प्रश्न दिसणार आहेत. ट्रिगोनोमेट्रीला वेटेज आहे 4 मार्क्सचं, सेम यालाही 7 मार्काचं वेटेज आहे कंपल्सरी विथ ऑप्शन सहित. आणि मेन्सुरेशन आपला आहे हा 6 मार्क्स साठी आपल्याला प्रश्न विचारले जातात कंपल्सरी मध्ये आणि टोटल 10 मार्क्सचं वेटेज आहे याला ऑप्शन्स आहेत. आता बघा, ह्याला ऍड करूया. 8 + 4 12, 12 + 8 20, 20 + 10 30, 30 + 10 40. म्हणजे आपला पेपर किती मार्क्सचा असतो? 40 मार्क्सचा. ओके, सिमिलरली बघा, हा 17 20 60. बघा, टोटल 60 मार्क्स झाले का? म्हणजे पूर्ण आपल्याला पेपर 60 मार्क्सचा विचारला असतो आणि आपल्याला मिनिमम 40 मार्क्सचा पेपर काय असतो, म्हणजे 40 मार्क्सचा पेपर आपल्याला अटेम्प्ट करायचा असतो. अशा टाईपचं आपल्याला वेटेज दिलेलं आहे. ओके, चला, ऑल द बेस्ट.